कसं काय मित्रांनो, मजेत ना? चला तर आज मी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे SS फूडी ब्लॉग वर। आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलोय, जिचं नाव आहे लसुणी मेथी। आणि ही जरा आपण वेगळ्या पद्धतीने बनवणार। नेहमी आपल्या इकडे मेथीची भाजी आणि भाकरी बनवली जाते। आज थोडं डिफरंट ढाबा स्टाईल मध्ये आपण मेथी बनवणार आहे। तर त्यासाठी लागणारे साहित्य प्रथमतः पाहून घेऊया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे जिरे, शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, धना पावडर, हळद, भाजलेले चणे, लसूण, टोमॅटो, त्यानंतर हे आहे कांदा आणि गरम मसाला आणि ही कोथिंबीर आपण फोडून घेतलेली आहे। नंतर तिला धुवून थोडीशी रफ अशी कट करून घेतलेली आहे। आणि शेंगदाण्याचं जे आहे मी कूट घेतलेलं आहे, तुम्ही शेंगदाणेही भाजून घेऊ शकता। तर त्याच्यासाठी आपल्याला शेंगदाणा आणि चणे याची एक पेस्ट बनवायची। तर ही कढई छानपैकी गरम झालेली आहे, त्याच्यात आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपल्याला थोडंसं लसूण टाकायचं। तेल छानपैकी गरम झालं तर ते लसूण टाकून आपल्याला मेथी टाकून मेथी आणि लसूण आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे, पाणी न टाकता। परतून घेतलेला त्याला झाकून ठेवायचं, थोडीशी वाफवून घेऊ। आणि तो मग आता जोपर्यंत मेथी आपली भाजते ते आपण एक वाटण जे म्हटलं होतं शेंगदाण्याचं आणि चण्याचं ते करून घेऊ। शेंगदाणे मी कूट मगाशी म्हटलं होतं घेतलं, आता ते चणे टाकूया आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं, वाटण करायचं। थोडं पाणी टाकून आपल्याला छानपैकी वाटून घ्यायचं मिक्सर। वाटण झालेलं आहे छानपैकी, पेस्ट करून घ्यायची। पुढच्या रेसिपीला सुरुवात। मेथी छानपैकी शिजवून घेतलेली आपण शिजवायची, आपल्याला शिजवू द्यायचे। मेथी छानपैकी आपली शिजलेली आहे, आता आपल्याला मेथी काढून घ्यायची। शिजवून घेतली त्याच्यामध्ये आपण करणार कढईमध्ये थोडं तेल टाकूया। तेल छानपैकी गरम झालं, आता आपण जिरे टाकून लसूण आणि जिरे चांगले भाजून घेतले, कांदा भाजून घ्यायचा। कांदा आपला छानपैकी भाजून झालेला आहे, आपण त्याच्यात
टमाटे भाजून घेऊया. टमाटे चांगले भाजून घेतलेले. आता आपण त्याच्यामध्ये मसाले टाकतो. हळद अर्धा चमचा, गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा आणि धने पावडर. मसाला छानपैकी भाजून मसाला छानपैकी भाजून झालेला आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकतो. आपल्याला मसाला पुन्हा शिजवून घ्यायचा. मसाला आता चांगली भाजलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मला पेस्ट केलेली टाकून घेऊया. पेस्ट टाकून घेऊया. धने आणि शेंगदाण्याची पेस्ट केलेली टाकून घेऊया. पेस्ट चांगली जीव करून घेऊया. भाजून घेऊया. थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं. वाटणी केलं होतं दीड ग्लास आपण पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये. आपल्याला जरा चांगली उकळून थोडंसं शिजवू देऊया. त्याचबरोबर आपण मेथी टाकून घेऊया. ग्रेव्हीला छानपैकी उकळी आलेली. आता छानपैकी उकळी आलेली. थोडं अजून मला शिजवू देऊया. ग्रेव्ही चांगली छान शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेऊ. मगाशी मेथी टाकू. सगळ्यात शेवटी सर्वात अगोदर मेथी शिजवून घेते. घेतलेले याच्यामध्ये सर्व एकजीव करून घेऊया छानपैकी. आणि तुम्ही करू बघा. हे तुम्हालाही नक्की आवडेल. आणि जे मेथी खात नाही आपली लहान मुलं वगैरे त्यांनाही नक्की आवडेल. हे जरा डिफरंट आहे. तर आता झाकून घेऊया. थोडा 1-5 मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती शिजवून घेऊ. प्रकारे आपली लसूणी मेथी तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही हे कशा संगती सर्व करू शकता. भाता संगती करू शकता, चपाती संगती, भाकरी संगती किंवा नान संगती, रोटी संगती. तर आज आपण ॲज युजल ज्वारीच्या भाकरी संगती आपण सर्व करणार आहोत. तर त्याला मग सर्व करून घेऊया.
ज्वारीची भाकरी, चला तर मग या खायला लसूणी मेथी. मला जर ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर आणि रेसिपी करून खाऊन टेस्ट करून कमेंट करा याच्यावरती कशी झाली. चला तर